आज आपण शेवगाच्या शेंगाचे सूप बनवणार आहोत। लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा उपयोगी आहे। हे खूप अगदी हेल्दी आहे आणि फायदेशीर आहे। त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे गुण आहेत, त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते। दमा, सर्दी, खोकला असेल तर त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे। आता आपण ही शेंग चांगली धुवून घेऊया आणि त्याची सालं काढून तुकडे करूया। शेंग आपण सोलून घेतलेली आहे। हे बघा, त्याची सालं काढून त्याचे तुकडे पण केले आहेत, पाण्यामध्ये घातलेले आहे। आता सर्व पाणी काढून घेऊया। आपण 1.5 कप पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी चांगलं गरम झालेलं आहे। शेंगा आपण घातल्या आहेत। आता 5 ते 7 मिनिटं ह्या शेंगा आपण शिजवून घ्यायच्या। आपल्या शेंगा आता शिजल्या आहेत। विस्त बंद करूया। शेंगा आपण काढून घेतल्या आहेत। हे पाणी आपण सुपासाठी वापरायचं। आता ह्या शेंगांचा आपण गर काढून घेऊया। शेंगांचा आपण सर्व गर काढायचा आहे। बिया पण तशाच ठेवायच्या आहेत। आपण गर काढून घेतलाय। 1 चमचा तूप गरम करायला ठेवलंय। 2-3 लसूण पाकळ्या चिरून घातल्या। 1 टेबलस्पून कांदा परतून घेतलाय। काळं मीठ, साधं मीठ, जिरे पावडर, मिरे पावडर घालूया।